श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या जीवनात काही नाती अर्धवट पेटलेली असताना ती विजलेली बरी असतात. म्हणजे जगण्याचा धूरच होत नसतोय. आपल्याला माहिती आहे, जीवनात काही नात्यांना पुन्हा पुन्हा जपण्याचा आपण प्रयत्न करत असतोय. कधी आपल्याच मनातली ओढ, कधी आठवणींचं वजन, तर कधी तुटण्याची भीती. या सगळ्यामुळं आपण अर्धवट पेटलेल्या नात्यांना जिवंत ठेवत राहतो. पण काही नात्यांचं सत्य इतकं साधं असतं की ते पूर्ण न जळणारं आणि विझणारही नसतंय, फक्त धुसफुसत राहणार असतं. आणि हा धूर शेवटी मनाला, विचारांना, स्वप्नांना आणि जगण्याला त्रास देऊ लागत असतोय. म्हणून श्रोते हो, अर्धवट पेटलेली नाती म्हणजे जीवनातल्या अंगारावर ठेवलेलं ओझं असतं. दिसायला ती नाती जिवंत असतात, पण आतून त्यांच्यात उष्णता नसते, स्नेह नसतो आणि जिव्हाळा तर अजिबात नसतो. म्हणून श्रोते हो, अशा नात्यांवर जगण्याचा आधार ठेवला की प्रत्येक श्वास धुरकट व्हायला लागतो. हसणं जड होतं, बोलणं कृत्रिम होतं आणि राहणं म्हणजे फक्त निभावणं होतं. म्हणून श्रोते हो, कधी आपण स्वतःला विचारायला हवं की हे नातं आहे की फक्त सवय आहे, हे जप नाही की मनाचा हट्ट आहे, हे टिकवू नाही की स्वतःलाच वेदनेत ठेवू नाही. जर उत्तर वेदनांच्या दिशेनं वळत असेल तर ते नातं विजलेलं बरं असतं. कारण काही नात्यांना विजू दिलं की जीवन पुन्हा स्वच्छ दिसायला लागतं. धुराळा गेला की दृष्टी निर्मळ होते आणि मग आपल्याला जाणवतं की आपण किती काळ धुरात श्वास घेत होतो. श्रोते हो, नाती म्हणजे प्रकाश देणारी ज्योत हवी, धूर देणारी चिंगारी नकोय. म्हणून काही नात्यांना पूर्ण विराम देणं ही हार नसते, तर ते स्वतःला वाचवण्याचं धाडस असतंय. आणि धाडसानं जगायला शिकणं हे खरंच जगणं असतं.